मित्रांनो, जो नवीन 2013 सालचा भूसंपादनाचा कायदा अस्तित्वात आला, त्या कायद्यामध्ये जुन्या कायद्यापेक्षा अनेक चांगल्या अशा तरतुदी करण्यात आलेल्या होत्या। त्या तरतुदींमधील एक तरतूद म्हणजे भूसंपादन झालेल्या जमिनीचे त्या जमीन मालकाकडून थेट खरेदी करून घेणे ही होती। यालाच आपण खासगी वाटाघाटीद्वारे थेट जमीन खरेदी पद्धत असे देखील म्हणतो। आजच्या आपल्या व्हिडिओमध्ये आपण या प्रकारच्या खरेदीची आवश्यकता का भासली, त्याचप्रमाणे अशा खरेदीची सर्वसाधारण प्रक्रिया काय असते आणि मोबदल्याची रक्कम कशी ठरवली जाते याबाबत सविस्तर माहिती घेणार आहोत। तेव्हा व्हिडिओ संपूर्ण पहा। त्याचबरोबर तुम्हाला आमच्यातर्फे कायदेविषयक सल्ला घ्यायचा असेल तर स्क्रीनवर दिसत असलेल्या मोबाईल नंबरवर व्हॉट्सअप मेसेज करून तुम्ही कॉल बुक करू शकता। त्यासाठी नाममात्र सल्ला फी आकारली जाईल। नमस्कार मित्रांनो, कसे आहात सगळे? स्वागत आहे तुम्हा सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनल लॉ ट्रेझर मध्ये। मित्रांनो सर्वात प्रथम तर आपण हे पाहूयात की या थेट खरेदीच्या तरतुदीची गरज का भासली। बघा, पूर्वीचा जो जुना कायदा होता त्यामधील भूसंपादनाच्या तरतुदी किंवा भूसंपादनाची प्रक्रिया ही किचकट आणि वेळखाऊ अशी होती। त्यामुळे अशा किचकट आणि वेळखाऊ कार्यपद्धतीमुळे जमिनीचे संपादन करत असताना सरकारला किंवा संबंधित भूसंपादन अधिकारी यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत असे आणि त्यामुळे भूसंपादनाच्या प्रक्रियेला वेळ लागायचा आणि पर्यायाने त्या जमीन मालकाला ते भूसंपादनाचे पैसे किंवा नुकसान भरपाई मिळायला देखील साहजिकच वेळ लागत होता आणि मग प्रकल्प रखडायचे आणि सरकारचे नुकसान व्हायचे। आणि या सर्व कारणांमुळेच नवीन कायदा जो की 2013 चा होता तो उदयास आला आणि सरकार त्याद्वारे ज्या जमिनीचे संपादन करायचे आहे त्या जमीन मालकांकडून थेट वाटाघाटीने खरेदी करू लागले आणि त्यामुळे हे भूसंपादनाची प्रक्रिया अगदी सोपी आणि सुटसुटीत झाली। आता आपण या प्रकारच्या प्रक्रियेची सर्वसाधारणपणे प्रोसिजर कशी आहे ते पाहूया। या प्रक्रियेमध्ये सर्वात प्रथम तर जिल्हाधिकारी कार्यालयाकडे असा थेट खरेदीसाठीचा प्रस्ताव मांडला जातो की ज्यामध्ये संपादित करावयाच्या जमिनीचे मालक अशा थेट खरेदीसाठी तयार आहेत। कधी कधी काय होते की भूसंपादनाचे प्रकरण तयार केले जाते, त्यानंतर जमीन मालक अशा प्रकरणाला म्हणणे देताना त्यांची डायरेक्ट खरेदीबाबतची संमती दर्शवतो आणि त्यामध्ये तडजोड झाली आहे असे दाखवून तसा प्रस्ताव जिल्हाधिकारी साहेबांकडे मंजुरीसाठी पाठवला जातो। त्यानंतर त्या जमिनी संदर्भाने एक जाहीर नोटीस स्थानिक वृत्तपत्रामध्ये तसेच आणखीन एक जाहीर नोटीस स्टँडर्ड वृत्तपत्रामध्ये प्रसिद्ध केली जाते। त्याचप्रमाणे हीच नोटीस संबंधित भूसंपादन कार्यालयाच्या नोटीस बोर्डवर देखील लावली जाते। त्याचबरोबर संबंधित भूसंपादन कार्यालयाच्या ऑनलाईन संकेतस्थळावर देखील प्रसिद्ध केली जाते, जेणेकरून सर्वसामान्य व्यक्तींना त्याची माहिती होईल आणि जर कोणाला त्या थेट खरेदीवर आक्षेप घ्यायचा असेल तर त्यांना असा आक्षेप घेता येईल। त्यानंतर जाहीर नोटीसमध्ये नमूद केलेल्या मुदतीमध्ये जर कोणीही त्यावर हरकत घेतली नाही तर अशा परिस्थितीमध्ये पुढच्या टप्प्याचे कामकाज सुरू होते, जे की आहे अन्य भूधारकांची संमती। म्हणजेच बघा, एखाद्या गटामध्ये 4 शेतकरी आहेत आणि त्या 4 शेतकऱ्यांपैकी एका शेतकऱ्याची जमीन संपादित करावयाची असेल तर अशा परिस्थितीमध्ये अन्य 3 शेतकऱ्यांची लेखी संमती घेणे आवश्यक असते। त्यामुळे त्या भूधारकांची संमती घेतली जाते। त्याचबरोबर एकत्र कुटुंबातील एका सदस्याच्या नावावर संपूर्ण मिळकत असेल परंतु सातबारावर अन्य सहहिस्सेदारांची नावे असतील तर त्यांची देखील संमती घ्यावी लागते। त्यानंतर भूसंपादन होणाऱ्या क्षेत्राची संयुक्तिक मोजणी केली जाते। अशी मोजणी ही मुख्यत्वे करून हद्द कायम मोजणी असते। आता या सर्व ऑन फील्ड प्रक्रिया पूर्ण झाल्या की सरकारी वकिलांच्या मार्फत किंवा त्या भूसंपादनासाठी तात्पुरते नियुक्त केलेल्या वकील साहेबांमार्फत त्या जमिनीचा मागील 30 वर्षांपर्यंतचा सर्च घेतला जातो व त्याद्वारे सर्च रिपोर्ट म्हणजे शोध अहवाल तयार केला जातो। सर्च रिपोर्ट हा कोणत्याही प्रकारच्या प्रॉपर्टीचे व्यवहार करण्या अगोदर तयार केला जाणारा महत्त्वाचा आणि कायदेशीर असा दस्तऐवज आहे। सर्च रिपोर्ट संबंधाने आपल्या चॅनलवर सविस्तर असा व्हिडिओ अगोदरच उपलब्ध करून दिलेला आहे। सर्च रिपोर्ट बाबत माहिती घ्यायची असेल तर त्या व्हिडिओची लिंक वर आय बटन वर येत आहे, तो व्हिडिओ नक्की पहा। आता एकदा का हा सर्च रिपोर्ट तयार झाला की त्या प्रॉपर्टीचे मूल्यांकन केले जाते, म्हणजेच त्या प्रॉपर्टीचे व्हॅल्युएशन काढले जाते। हे प्रॉपर्टीचे मूल्यांकन ती प्रॉपर्टी जेथे स्थित आहे तेथील दुय्यम निबंधक यांच्याकडून काढले जाते। आता या सर्व गोष्टी झाल्या की शेवटी महत्त्वाचा मुद्दा येतो, तो म्हणजे भूसंपादनाचा मोबदला कसा निश्चित करतात। तर बघा, हा महत्त्वाचा मुद्दा आहे। मोबदला ठरवण्याची तरतूद ही याच कायद्याच्या कलम 26 ते 30 मध्ये सविस्तर नमूद केलेली आहे। सर्वात प्रथम तर एक गोष्ट ही लक्षात घेण्यासारखी आहे की मोबदल्याची रक्कम ठरवताना खूप महत्त्वाच्या घटकांचा विचार केला जातो। जसे की कलम 26 च्या स्पष्टीकरणामध्ये हे स्पष्ट नमूद आहे की ज्या वर्षी शासन अशी खरेदी करेल त्या वर्षीच्या मागील 3 वर्षांपर्यंतच्या त्या भागातील प्रॉपर्टीचे खरेदी व्यवहारांची सरासरी लक्षात घ्यावी लागेल आणि अशा सरासरीच्या आधारे देयक रकमेची परिगणना करावी। आता संपूर्ण रकमेचा हिशोब कसा करतात ते पाहूयात।
बघा, सर्वात प्रथम तर अगोदर सांगितल्याप्रमाणे त्या प्रॉपर्टीचे बाजार मूल्य काढले जाते. त्यानंतर त्या प्रॉपर्टीवर काही पीक असेल, झाडे असतील किंवा काहीही वस्तू असेल तर त्याची रक्कम काढली जाते. त्यानंतर बाजार मूल्य आणि त्या प्रॉपर्टीवर स्थित असणाऱ्या अचल वस्तूंचे मूल्य निर्धारित केले जाते. त्यानंतर जो गुणक अवयव शेड्यूल 1 मध्ये नमूद केला गेला आहे त्याने येणाऱ्या किमतीला गुणले जाते. जसे की हा गुणक अवयव शहरी भागामध्ये 1 आहे आणि गावामध्ये 2 किंवा 2.25 आहे. या गुणक अवयवाने प्रॉपर्टीचे बाजार मूल्य आणि त्यावरील स्थित अचल संपत्तीच्या मूल्यांकनाला गुणले जाते आणि त्यावर कलम 30 उपकलम 1 अन्वये 100% 16 TM ची रक्कम दिली जाते. आता जर हे एका उदाहरणाने समजून घ्यायचे झाले तर समजून चालू आहेत की प्रॉपर्टीची बाजारभावाने किंमत ही 10 रुपये होत आहे. त्यावरील बागायतीचे पीक, नगदी झाडे यांचे मूल्यांकन 5 रुपये होत आहे, म्हणजे एकूण 15 रुपये एवढी किंमत होत आहे. आता जर प्रॉपर्टी शहरी भागामध्ये असेल तर गुणक अवयव 1 आणि गावामध्ये असेल तर गुणक अवयव 2 आहे. आपल्या या उदाहरणामध्ये प्रॉपर्टी ही गावातील म्हणजेच ग्रामपंचायत हद्दीतील आहे असे समजून चालूयात. त्यामुळे गुणक अवयव 2 आहे. तर वरील प्रमाणे 15 रुपये किंमत त्याला 2 ने गुणाकार करू तर त्याची किंमत आली 30 रुपये. आता ही 30 रुपये किंमत झाली मोबदल्याची रक्कम आणि त्यावर 16 TM ची रक्कम म्हणजे संवेदना रक्कम ही कलम 30 उपकलम 1 प्रमाणे 100% धरली तर 30 रुपयांची 100% 30 रुपये म्हणजे 30 अधिक 30 म्हणजे एकूण 60 रुपये तुम्हाला 15 रुपयांच्या प्रॉपर्टीच्या मोबदल्यामध्ये मिळणार आहे. आता ही नुकसान भरपाई किंवा मोबदल्याची रक्कम इथेच थांबत नाही, तर कलम 30 उपकलम 3 मध्ये असेही नमूद केलेले आहे की प्रॉपर्टीच्या कलम 26 नुसार जो बाजारभाव काढला गेलेला आहे त्या रकमेवर 12% वार्षिक व्याज देखील त्या शेतकऱ्याला द्यायचे आहे. मग ही व्याजाची रक्कम कधीपासून कधीपर्यंतची मोजली जाणार आहे ते पाहूयात. तर या कलमामध्ये लिहिल्याप्रमाणे अशी व्याजाची रक्कम कलम 4 उपकलम 2 च्या नोटीस पासून ते नुकसान भरपाई आणि मोबदला रक्कम ऍक्च्युअल त्या शेतकऱ्याच्या हातात पडेपर्यंत आकारली जाईल आणि ही व्याजाची रक्कम त्या जमीन मालकाला अवॉर्ड मध्ये देणे हे कलेक्टरवर बंधनकारक केलेले आहे. म्हणजेच तुम्ही व्यवस्थित हे कॅल्क्युलेशन पाहिले तर तुम्हाला तुमच्या प्रॉपर्टीच्या बाजारभावापेक्षा 4 ते 5 पट जास्त रक्कम मिळणार आहे आणि अशी खरेदीची रक्कम त्या जमीन मालकाला दिली की त्याने सरकारच्या लाभात किंवा संबंधित भूसंपादन अधिकारी यांच्या लाभात तो खरेदी दस्त करून द्यायचा असतो आणि अशा प्रकारे वाटाघाटीद्वारे थेट खरेदीची प्रक्रिया राबवली जात असते. अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण वाटाघाटीद्वारे थेट खरेदीची रक्कम कशी ठरवली जाते आणि अशा खरेदीची साधारण प्रक्रिया काय आहे हे अगदी सोप्या भाषेमध्ये पाहिलेले आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबणार आहोत. पुन्हा भेटू अशाच एका माहितीपर व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.